नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सायन्स. ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ड विथ आन्सर की फ्रॉम 2020 to 2013. 2013 ते 2020 ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विज्ञान या विषयाचं इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही विषय बघणार आहोत. चला स्टार्ट करूया. आता आपण महाराष्ट्र TET 2019 विज्ञान विषय बघणार आहोत. द generic as well as species name of an organism does not generally have less than 3 letters. Here answer 3 is correct. सजीवांच्या प्रजातीच्या किंवा जातींच्या नावामध्ये साधारणपणे 3 पेक्षा कमी मुळाक्षरे नसावी आणि जास्तीत जास्त 13. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॅट्स कंटेनिंग फूड बिकम्स एन ॲसिड ड्यू टू द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. हिअर ऑप्शन ए इज करेक्ट. स्निग्ध पदार्थयुक्त खाद्यपदार्थ ऑक्सिडीकरण या प्रक्रियेमुळे खवट होतात. नेक्स्ट क्वेश्चन, द स्पीड ऑफ 54 km/h इज इक्वल टू. हिअर आन्सर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट, 15 मीटर/सेकंद. 54 km/h हा वेग म्हणजे 15 मीटर/सेकंद. km/h टू मीटर/सेकंद कन्वर्ट करताना इंटू 5/18 मल्टिप्लाय करायचं आहे, आन्सर मिळेल 15 मीटर/सेकंद. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग जिम्नोस्पर्म इज कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग फॉसिल. हिअर ऑप्शन नंबर ए करेक्ट, जिंगो अँड सायकस. खालील अनावृत्त बीजी वनस्पतीपैकी कशाला जिवंत जीवाश्म असे म्हणतात. जिंगो आणि सायकस. ऑप्शन नंबर 1 आणि 4 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, Na2CO3 इज द साल्ट ऑफ. Na2CO3 इज द साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. Na2CO3 हा सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लरी क्षार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ह फ्रिक्वेन्सी. इन्फ्रासोनिक साऊंड हॅव फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 Hz. अवश्राव्य ध्वनीची वारंवारता 20 Hz पेक्षा कमी असते म्हणजे हर्ट्ज. दिस इज ऑल्सो रिपीटेड. 2 bones are connected with each other by ligaments. Here option number 3 is correct, ligaments. 2 हाडे एकमेकांशी अस्थिबंधाच्या मुळे जोडली जातात. नेक्स्ट क्वेश्चन, atomic number of carbon is 6 and atomic mass is 12. How many atoms of carbon are present in a 2.4 gram carbon? कार्बनचा अणुक्रमांक 6 आणि अणुवस्तुमानांक 12 आहे, तर 2.4 ग्राम कार्बनमध्ये कार्बनचे किती अणू असतील? सुरुवातीला एक फॉर्म्युला आहे, मोल इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. हिअर गिवन मास इज इक्वल टू 2.4 ग्राम. 2.4 ग्राम here given mass is equal to 2.4 gram and molar mass is equal to 12. First of all, put here value. Given mass upon molar mass is equal to 2.4 upon 12 is equal to 0.2. And another formula is atoms is equal to moles into Avogadro's number. What is Avogadro's number? 6.022 into 10⁻²3. Here multiply 0.2 into 6.022 into 10⁻²3. Finally we get 1.2044 into 10⁻²3. Your option number A is correct. This is also repeated, this type of question. Next question, if a 40-watt bulb is used for 25 hours, then energy consumed is. Your option number A is correct, 1000 watt. जर 40 वॅटचा बल्ब 25 तास वापरला तर वापरलेली विद्युत ऊर्जा 1000 वॅट असते.
Here 40 into 25, finally we get 1000 watt. Next question, which of the following is acquired character and not inherited character? Here color of eye and size of body. खालीलपैकी कोणते संपादित लक्षण असून अनुवांशिक लक्षण आहे? डोक्याचा रंग आणि शरीराचा आकार. नेक्स्ट क्वेश्चन, द करेक्ट फॉर्म्युला ऑफ अल्युमिनियम कार्बोनेट इज Al2CO33. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. अल्युमिनियम कार्बोनेटचे अचूक रेणूसूत्र ऑप्शन नंबर ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द राईट हँड थंब रूल इज स्टेटेड बाय फ्लेमिंग. ऑप्शन नंबर ए. उजव्या हाताचा अंगठाचा नियम कोणी मांडला? तर फ्लेमिंग. नेक्स्ट क्वेश्चन, डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन ऑकर्स इन अल्कलाइन मीडियम. लहान आतड्यात पचनाची क्रिया अल्कली माध्यमामध्ये होते. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ स्मॉलेस्ट बॉन्ड लेंथ? हेअर N2 इज द स्मॉलेस्ट बॉन्ड लेंथ. खालीलपैकी सर्वात कमी बंद लांबी कशातील असते? तर ऑप्शन नंबर 2 N2. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स हॅव्हिंग अ फोकल लेंथ 1 सेंटीमीटर? हेअर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. 1 सेंटीमीटर नावी अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती किती? सुरुवातीला 1 सेंटीमीटरचं कन्वर्ट करायचं आहे मीटरमध्ये, 0.01 मीटर अँड 1/0.01 इज इक्वल टू 100 D. हेअर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रोथ ऑफ pollen tubes toward ovals is an example of chemotroph. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट हेअर. बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे रसायन अनुवर्तनचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द आयसोटोप ड्यूटेरियम ऑफ हायड्रोजन हॅज 1 प्रोटॉन अँड 1 न्यूट्रॉन. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ड्यूटेरियम हा हायड्रोजनच्या समस्थानिकात 1 प्रोटॉन व 1 न्यूट्रॉन असतो. नेक्स्ट क्वेश्चन, द मास ऑफ बॉडी इज 12 kg ऑन द अर्थ. इफ इट इज टेकन टू द मून इट्स मास वुड बी. हिअर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. एका वस्तूचे पृथ्वीवर वस्तुमान 12 kg आहे, तर ती वस्तू चंद्रावर नेली तर त्या वस्तूचे वस्तुमान किती असेल? 2 kg. जर समजा चंद्रावर x असेल तर पृथ्वीवर 6x होईल, आणि जर पृथ्वीवर y असेल तर चंद्रावर y/6 होईल. नेक्स्ट क्वेश्चन, युरिया इज अन इम्पॉर्टंट फर्टिलायझर रिच इन नायट्रोजन. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. युरिया हे महत्त्वाचे खत नायट्रोजनचे समृद्ध असते. नेक्स्ट क्वेश्चन, 10 ग्राम ऑफ हायड्रोजन इज बर्न्ट इन द प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ ऑक्सिजन. द मास ऑफ वॉटर फॉर्मड इज. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, 90 ग्राम. 10 ग्राम हायड्रोजन भरपूर ऑक्सिजनच्या सानिध्यात जाळला तयार होणारा पाण्याचे वस्तुमान किती असेल? तर 90 ग्रॅम असेल. द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इज 2H2 plus O2. Finally we get 2H2O. Molar mass of H2 is equal to 2 gram and molar mass of O2 is equal to 32 gram. Molar mass of H2O is equal to 36 gram and 4 gram of hydrogen is equal to 36 gram of water, and 10 gram of hydrogen is equal to 10 into 36 upon 4 is equal to 90 gram. Next question, a sound wave completes a 40 oscillation in 2.5 seconds. Its frequency is. What is the frequency? Frequency is equal to oscillation upon time. Here given oscillation is 40 upon 25 2.5. Finally we get 16. Option number B is correct here. एक तरंग 2.5 सेकंद 40 आंदोलने पूर्ण करतात तेव्हा तिची वारंवारता किती असेल? 16 हर्ट्ज. In eukaryotic cell, glycolysis takes place with the सायटोसोल. दृश्य केंद्रकीय पेशीमध्ये ग्लुकोजचे विघटन पेशी द्रव्यामध्ये घडून येते. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोव्हॅलंट कंपाऊंड? हिअर आन्सर शुगर इज करेक्ट.
खालीलपैकी संयुग कोणते? तर साखर. नेक्स्ट क्वेश्चन. अ स्टोन इज ड्रॉप्ड फ्रॉम द टॉप ऑफ बिल्डिंग अँड इट रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. व्हॉट इज द हाईट ऑफ बिल्डिंग? दिस इज ऑल्सो रिपीटेड. एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडला तर तो 1 सेकंदात तळाशी पोहोचला. त्या इमारतीची उंची किती? एक फॉर्म्युला आहे. टी हेअर गिवन टी इज इक्वल टू 1 सेकंड अँड दिस इज अ फॉर्म्युला एच इज इक्वल टू जी, दॅट मीन्स 9.8 इंटू टी स्क्वेअर अपॉन 2. here put 9.8 into 1 square is equal to 1 upon 2 is equal to 4.9 meter. Here option number 4 is correct. Here printing mistake. Next question. Reproduction in yeast takes place by budding. किण्वाचे प्रजनन कलिकायन पद्धतीने होते. Next question. The elements with atomic number 2, 10, 18, 36 and 54 belongs to, that means last column. This is the inert gas. This is the inert gas element. Next question. अनुक्रमांक 2, 10, 18, 36 आणि 54 असणारे मूलद्रव्ये निष्क्रिय वायू मूलद्रव्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. इफ देअर वेअर नो atmosphere ऑन द अर्थ द ड्युरेशन ऑफ द डे लाईट वुड हॅव डिक्रीज्ड. जर पृथ्वीवर वातावरण नसते तर दिवसातील प्रकाशाचा कालावधी कमी झाला असता. नेक्स्ट क्वेश्चन. अनालॉगस ऑर्गन्स हॅव सेम फंक्शन अँड डिफरंट स्ट्रक्चर. समधर्मी अवयवामध्ये कार्यासारखी आणि रचना वेगळी असते. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन Mg2+ आयन? Here option number A is correct, 10. Next question. Electric charge per unit time is the electric current. Option number A is correct. विद्युत प्रभार प्रति एकक वेळ म्हणजे विद्युतधारा होय. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र TET 2018 सायन्स सब्जेक्ट. द जेनरिक name as well as the species name of organism does not generally have less than 3 letters and more than 30 letters. This is also repeated. सजीवांच्या प्रजातीच्या नावामध्ये त्याचप्रमाणे जातींच्या नावामध्ये 3 पेक्षा कमी अक्षरे आणि 13 पेक्षा जास्त अक्षरे असू नयेत. नेक्स्ट क्वेश्चन. बेसिसिटी ऑफ सल्फर ॲसिड इज ऑप्शन 2. सल्फ्युरिक आम्लाची अल्कधर्मिता 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर मीडियम A विथ रिस्पेक्ट टू मीडियम B इज 1.4 देन A इज अ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू B. ऑप्शन नंबर A इज करेक्ट. जर माध्यम Aचा अपवर्तनांक माध्यम Bच्या तुलनेत 1.4 असेल तर Bच्या तुलनेत Aचे माध्यम दाट किंवा घन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन इंडिया खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन हेल्प्स द फार्मर इन सेटिंग अप ॲपरीज. भारतात खादी ग्रामोद्योग आयोग शेतकऱ्यांना मधमाशांच्या पेट्या लावण्यास मदत करतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस हॅज द लोएस्ट पर्सेंटेज इन द नॉर्मल क्लीन ड्राय एअर सॅम्पल? Here option number A is correct, carbon dioxide. Lowest, here given a lowest. First one is a nitrogen, second one is oxygen, third one is argon, last one is a CO2, carbon dioxide. साधारण स्वच्छ कोरड्या हवेच्या नमुन्यामध्ये खालील वायूपैकी कोणाचे शेकडा प्रमाण सर्वात कमी असते? तर ऑप्शन नंबर A, कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following has the maximum specific heat? Here water. Option number 2. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? तर पाणी. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स मोड ऑफ न्यूट्रिशन इन फंगी? Here option number 3, ऑटोट्रॉपिक.
पोषण लक्षणाच्या बाबतीत कोणता पोषण प्रकार कवकामध्ये आढळत नाही तर स्वयंपोषी आढळत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, इसेन्शियल कॉन्स्टिट्यूट ऑफ अमलगम इज अ मर्क्युरी. टिंबटिंब हा पारा संमिश्राचा आवश्यक घटक असतो तर पारा. नेक्स्ट क्वेश्चन, द बॉडी इज टेकन फ्रॉम इक्वेटर टुवर्ड्स नॉर्थ पोल. द वेट ऑफ द बॉडी गोज ऑन इन्क्रीजिंग. एखादी वस्तू विषुववृत्तावरून उत्तर ध्रुवाकडे नेली तर त्या वस्तूचे वजन वाढत जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग जिम्नोस्पर्म इज कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग फॉसिल. हिअर जिंगो. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. खालील अनावृत्तबीजी वनस्पतीपैकी कोणाला जिवंत जीवाश्म असे म्हणतात तर जिंगो. नेक्स्ट क्वेश्चन, गिविंग अप ऑफ वाटर व्हेन क्रिस्टलाइन सबस्टन्स इज हीटेड. दिस इज कॉल्ड एज इफ्लोरेसन्स. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. स्फटिक रूपातील पदार्थाला उष्णता दिली असता त्यातून पाणी बाहेर सोडले जाते त्या प्रक्रियेला जलोत्सर्जन असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन द डिस्टन्स बिटवीन सोर्स ऑफ साऊंड अँड बिग ऑब्स्टॅकल इज अ मिनिमम. हिअर 17 मीटर्स देन इको इज हर्ड. मिनिमम 17. जेव्हा आवाजाचा स्रोत आणि मोठा अडथळा यातील अंतर कमीत कमी 17 मीटर असेल तेव्हा प्रतिध्वनी ऐकू येते. नेक्स्ट क्वेश्चन, द इनर मेम्ब्रेन ऑफ अ मायटोकॉन्ड्रियन इज डीपली फोल्डेड. दीज फोल्ड्स आर कॉल्ड एज क्रिस्टे. तंतुकणिकाचे आतील आवरण घड्याने बनलेले असते त्या घड्यांना शिका असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल टू आयसोटोप्स. आयसोटोप्स हॅव सेम मास नंबर. समस्थानिकाकरिता खालीलपैकी काय लागू होत नाही तर समस्थानिकांचे अणुवस्तुमानांक सारखे असतात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन द बॉडी फॉल्स व्हर्टिकली इट्स ॲक्सेलरेशन रिमेन्स कॉन्स्टंट. जेव्हा एखादी वस्तू सरळ खाली पडते तेव्हा तिचे त्वरण कायम राहते. नेक्स्ट क्वेश्चन, रिफ्लेक्स ॲक्शन इज कंट्रोल्ड बाय स्पायनल कॉर्ड. प्रतिक्षिप्त क्रियांचे नियंत्रण मेरुरज्जूद्वारे केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, वन ऑफ द सबॲटॉमिक पार्टिकल्स वॉज नेम्ड आफ्टर अ ग्रेट इंडियन सायंटिस्ट. हू वॉज ही. सत्येंद्रनाथ बोस. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. अणूमधील एका कणांचे नाव भारतीय शास्त्रज्ञांच्या नावावरून दिले आहे त्या शास्त्रज्ञाचे नाव काय तर सत्येंद्रनाथ बोस आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. यर गिवन रॉंग. अ शिप सिंक मोर इन वॉटर इट मूव्स फ्रॉम रिव्हर टू सी. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते तर जेव्हा जहाज नदीतून समुद्रात जाते तेव्हा जहाज पाण्यात जास्त बुडते हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरलल विनेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनोकोट्स. समांतर शिराविन्यास टिमटिमचे वैशिष्ट्य आहे तर एकबीजपत्री वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. हिअर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. CaPO4. Such type of question also repeated. Next question, an object on the earth surface is attracted by earth with a force 686 Newton. What is the mass of that object. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एका वस्तूला पृथ्वी 686 N बल देऊन आकर्षित करते त्या वस्तूचे वस्तुमान किती असेल. या ठिकाणी 686 भागिले 9.8. फायनल यू गेट आन्सर. ऑप्शन नंबर ए 70 kg. नेक्स्ट क्वेश्चन, द फंगल पार्टनर इन लायकेन इज सिम्बायोटिक. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. दगडफुलातील कवक हा घटक सहजीवी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स इज यूज्ड इन अ स्टोरेज बॅटरी. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. झिंक.
संचयी विद्युत घटामध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरतात? तर जस्त. नेक्स्ट क्वेश्चन, अ फूड पॅकेट रिलीज्ड फ्रॉम हेलिकॉप्टर reaches the ground in 6 seconds. The height of helicopter from ground is. This is also repeated. Such type of question. Here given as 6 seconds. The time is given 6 seconds. Put value in this formula. H is equal to 9.8 into t square upon 2. 9.8 into 36 upon 2. Finally we get option number 2. हेलिकॉप्टरमधून सोडलेले अन्नाचे पॅकेट 6 सेकंदामध्ये जमिनीवर पडते, तर हेलिकॉप्टरची जमिनीपासूनची उंची किती असेल? तर 176.4 मीटर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रिस्ट्रिक्टेड लिमिट ऑफ साऊंड इन डेसिबल इन सायलेन्स झोन ड्युरिंग अ डे टाईम? हेर ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट, 50. ध्वनिवर्जित भागामध्ये दिवसा आवाजाची आखून दिलेली मर्यादा किती डेसिबल असते? तर 50. नेक्स्ट क्वेश्चन, द टेम्परेचर ॲट 10 डिग्री सेल्सिअस इन केल्विन स्केल. हेर ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट. 10 डिग्री सेल्सिअस तापमान केल्विन स्केलमध्ये किती असेल? तर 273.15 प्लस 10 इज इक्वल टू 283. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन अ बार मॅग्नेट इज कट इंटू 2 पीसेस देन ईच पीस विल हॅव 2 अनलाइक पोल्स. ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट. पट्टी चुंबक 2 तुकड्यामध्ये कापल्यास प्रत्येक तुकड्यावर 2 वेगवेगळे ध्रुव मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन, विल्टिंग ऑफ लीव्ज इन प्लांट इज ड्यू टू जिब्बर्लिन. वनस्पतीचे पाने कोमेजणे ही क्रिया जिब्बर्लिनमुळे घडून येते. नेक्स्ट क्वेश्चन, NH4Cl इज अ साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. NH4Cl हा तीव्र आम्ल आणि सौम्य अल्कचा क्षार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द करेक्ट ऑप्शन फॉर एक्सप्लेनिंग मेल्टिंग ऑफ आइस? हीट इज अब्सॉर्ब्ड बट टेम्परेचर रिमेन्स सेम. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. बर्फ वितळणे ही क्रिया स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर उष्णता ग्रहण केली जाते परंतु तापमान तेवढेच राहते. नेक्स्ट क्वेश्चन, आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र TET 2017 सायन्स पेपर. शाकीय प्रजनन म्हणजे खोड, मूळ, पाने इत्यादीपासून नवीन झाडांची निर्मिती होय. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, एका व्यक्तीकडे प्रत्येकी 1/5 ओहमचे 5 रोध आहे. त्यांना जोडून तो जास्तीत जास्त किती रोध मिळवू शकतो? हेर गिवन 5 रोध 5 वेळा ॲड करायचा आहे. फायनली गेट 1. दिस इज अ मॅक्झिमम. ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, सोडियम अणुक्रमांक 11 आहे आणि वस्तुमानांक 23 आहे, तर 2.3 ग्रॅम सोडियममध्ये सोडियमचे किती अणू असतील? दिस इज ऑल्सो रिपीटेड. या ठिकाणी उत्तर येईल 6.022 इंटू 10⁻²². Here given mass is equal to 2.3 and molar mass is equal to 23. Finally we get 0.1 into Avogadro's number. Finally we get option number 2. Next question, मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 400 स्नायू असतात. नेक्स्ट क्वेश्चन, एका वस्तूचे चंद्रावर वस्तुमान 10 kg आहे. जर ती वस्तू पृथ्वीवर आणली तर तिचे वस्तुमान किती असेल? जर पृथ्वीवर चंद्रावर x असेल तर पृथ्वीवर 6 into x. फायनली वी गेट 60 kg. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, 12C आणि 13C हे कार्बनचे समस्थानिके आहेत. खालीलपैकी त्यांच्याकरता काय बरोबर नाही? त्यांच्यात न्यूट्रॉनची संख्या सारखी असते हे बरोबर नाही. राहिलेले पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोहित रक्तपेशी यांच्या 120 दिवस आयुष्यानंतर टिमटिममध्ये नष्ट केल्या जातात, तर यकृतामध्ये नष्ट केल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन, एक दगड उंच पुलावरून खाली सोडला असता तो
तळाशी पोहोचेपर्यंत 44.10 मीटर अंतर कापतो, तर तो दगड तळाशी पोहोचण्यास किती वेळ लागेल? हिअर गिवन h इज इक्वल टू 44.10, put this value h is equal to 9.8 into t square upon 2. Finally we get t is equal to 3 seconds. नेक्स्ट क्वेश्चन, टमटमच्या निर्मितीमुळे चांदीच्या वस्तू काळवंटात. ऑप्शन नंबर 3 Ag2S. नेक्स्ट क्वेश्चन, पेशीमध्ये प्रथिन संश्लेषण करणारी जागा रायबोझोम्स ई होय. ऑप्शन नंबर 4. विद्युत शक्तीचे औद्योगिक क्षेत्रातील एकक किलोवॅट तास आहे. ऑप्शन नंबर 4. धातूच्या अभिक्रियाशीलता श्रेणीमध्ये सर्वात वर असणारा धातू म्हणजे के आहे. नेक्स्ट क्वेश्चन, DNA च्या रेणूमध्ये प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स यांची गुणोत्तर नेहमी 1:1 असते. नेक्स्ट क्वेश्चन, श्राव्यातील ध्वनीची वारंवारता श्राव्यातील म्हणजे 20,000 पेक्षा जास्त. दिस इज ऑल्सो रिपीटेड सच अ टाइप ऑफ क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, अनुक्रमांक 3, 11, 19, 37 आणि 55 असणारे मूलद्रव्ये जर आपण पिरियोडिक टेबल बघितलं असेल तर अनुक्रमांक 3 म्हणजे एस टेबल हा अल्कधर्मी धातू असतो. नेक्स्ट क्वेश्चन, अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये एका जनक पेशीपासून किती अर्धगुणी नवजात पेशी तयार होतात? तर 4. नेक्स्ट क्वेश्चन, 5 किलोग्राम वस्तुमान असणाऱ्या वस्तूवर 20 न्यूटन बल प्रयुक्त केले तर वस्तूमध्ये निर्माण होणारे किती? म्हणजे 20/5. फायनली गेट 4 मीटर पर सेकंद. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या अणूमध्ये तिहेरी बंध आहे? तर एसिटिलीन. तिहेरी बंध म्हणजे ट्रिपल बॉन्ड. नेक्स्ट क्वेश्चन, टिमटिम ही अशी दृश्य केंद्रकी पेशी आहे त्यामध्ये तंतुकणिका नसतात. तर लोहित रक्त कणिका RBC. जर पृथ्वीवर वातावरण नसते तर आकाश टिमटिम दिसले असते, तर गडद काळे दिसले असते. नेक्स्ट क्वेश्चन, झिंक फॉस्फेटचे रेणुसूत्र काय आहे? तर जड्यंत्री PO42. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी 4 कप्प्याचे हृदय असणारा सरीसृप कोणता? तर मगर. नेक्स्ट क्वेश्चन, जर नाणे आणि पीस निर्वात पोकळीमध्ये एकत्र सोडले तर दोन्ही वस्तू सोबत तळाशी जाईल. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. एका अणूमध्ये 5 न्यूट्रॉन्स आणि 4 प्रोटॉन्स आहेत, त्या अणूंची संयुजा किती असेल? तर नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर अणूंची संयुजा इज इक्वल टू 4 असेल. नेक्स्ट क्वेश्चन, जर लाखेमध्ये अमायलेज नसेल तर खालीलपैकी मुखातील लाळेमध्ये अमायलेज नसेल तर खालीलपैकी मुखातील कोणती प्रक्रिया बाधित होऊ शकतो? तर पिष्टमय पदार्थाचे साखरेत विघटन. नेक्स्ट क्वेश्चन, जर गोलीय आरशाचे नाभी अंतर 30 सेंटीमीटर आहे तर त्या आरशाची वक्रता त्रिज्या कितीच्या बरोबर असेल? तर डबल असेल, 60 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, जर AB हे संयुग तयार होताना इलेक्ट्रॉन A कडून B कडे जातो तर AB हे आयनिक संयुग आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, पित्तातील रंगद्रव्ये टिमटिमच्या विघटनाने तयार केले जातात. तर हिमोग्लोबिन. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या धातूंच्या तारेची विद्युत रोधकता तारेच्या लांबीवर अवलंबून असते.
नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता पदार्थ विरल हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया केला असता कार्बन डायऑक्साईड वायू देणार नाही? तर चुना. दिस इज लास्ट क्वेश्चन. आता आपण महाराष्ट्र TET 2016 विज्ञान क्वेश्चन बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, दाब देऊन बर्फ वितळवणे आणि दाब कमी करून पुन्हा बर्फात घनीभवन करणे या प्रक्रियेला टिमटिम म्हणतात. तर रेग्युलेशन, पुन्हा स्नायूकरण. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, हायड्रोजन आणि ड्यूटेरियम ही हायड्रोजनचे समस्थानिके आहेत. त्यांच्यासाठी खालीलपैकी काय लागू होत नाही? तर ऑप्शन नंबर, दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी आत्मघातकी पिशवी असे कोणाला संबोधले जाते? तर लयकारिका. नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा धातूच्या तारेची टोके बॅटरीसोबत जोडलेली नसतात तेव्हा तारेमधील इलेक्ट्रॉन इकडे तिकडे मुक्त फिरतात. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो कारण पाण्याची विशिष्ट उष्मादारकता जास्त आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, कीटक पक्षी वनस्पती नायट्रोजन मिळवण्यासाठी कीटक पकडतात. नायट्रोजन मिळवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, टिमटिमचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे. तर हिरा हा सर्वात अपवर्तनांक जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा आयोडीनला हवेत तापवले जाते तेव्हा त्याचे संप्लवन होते. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, जीवनसत्व ईच्या कमतरतेमुळे टिमटिम हा दोष निर्माण होतो. तर वांझपणा. नेक्स्ट क्वेश्चन, चढत्या क्रमाने उष्णतेचे वहन करू शकणाऱ्या पदार्थांचा क्रम लावलेला आहे. पदार्थांचा योग्य क्रम निवडा. तर हवा, पाणी, पारा, तांबे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन नेहमी असतो. नेक्स्ट क्वेश्चन, अदृश्य स्नायू टिमटिम स्वरूपाचे असतात. तर अनैच्छिक प्रक्रियेचा असतात. नेक्स्ट क्वेश्चन, कायमस्वरूपी चुंबक टिमटिमपासून बनवली जातात. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टचे मिश्रण. नेक्स्ट क्वेश्चन, ओझोन वातावरणात मुख्यत्वे वरून टिमटिममध्ये आढळतो. तर स्थितांबर. नेक्स्ट क्वेश्चन, तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटतो व त्यांच्या बिया सर्वत्र पसरतात. हे टिंबटिंब प्रकारच्या हालचालीचे उदाहरण आहे. तर हे वृद्धी असंलग्न. नेक्स्ट क्वेश्चन, एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडल्यास 4 सेकंदात तळाशी पोहोचतो. त्या इमारतीची उंची किती असेल? दिस इज ऑल्सो रिपीटेड. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. h is equal to gt square upon 2. Here given t is equal to 4 given. Finally we get 78.4 meter, that is converted into centimeter. Next question, तापमान मोजण्याचे SI एकक केल्विन आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, टिमटिम ही दुय्यम प्रदूषके आहे. तर SO2 आणि O3. SO3 O3. नेक्स्ट क्वेश्चन, 60 किलोग्राम वस्तुमान असणाऱ्या व्यक्तीला पृथ्वी आपल्याकडे टिमटिम एवढ्या बलाने आकर्षित करते. तर या ठिकाणी 60 kg इंटू 9.8. फायनली गेट और आंसर ऑप्शन नंबर 3 588 न्यूटन. नेक्स्ट क्वेश्चन, सोडियम हायड्रॉक्साईडची आम्लधर्मिता
टिंबटिंब आहे? तर ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, बेडकामध्ये टिंबटिंब या ग्रंथीतील संप्रेरकाच्या स्त्रावणामुळे डिंबकाचे प्रौढ बेडकात अवस्थांतर घडून येते. तर थायरॉइड. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी टिंबटिंब यातून ध्वनी सर्वात वेगाने प्रवास करते? तर लोखंड मीन्स सॉलिड. नेक्स्ट क्वेश्चन, Na2SO4 हा टिंबटिंब आहे? तर तिरुआम्ल आणि तिरुअल्क. ऑप्शन नंबर इज करेक्ट. व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे असलेला अगार हा लाल शैवालपासून मिळवतात. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. 20 मीटर पर सेकंद हा वेग टिंबटिंबच्या बरोबर आहे. तर कन्वर्ट करताना 18/5 18/5 मल्टिप्लाय करायचा आहे. फायनली वी गेट ऑप्शन नंबर 2 72 km/h. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याचे त्यांच्या स्थायू रूपात रूपांतर होताना त्यांची घनता कमी होते आणि आकारमान वाढते. नेक्स्ट क्वेश्चन, तंतुकणिका ही फक्त दृश्य केंद्रकी पेशी आहे मध्ये आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती वारंवारता अल्ट्रासोनिक तरंगादरम्यान येते? 10⁻⁶ हर्ट्झ. नेक्स्ट क्वेश्चन, अल्युमिनियम सल्फेटचे रेणूसूत्र काय? तर अल्युमिनियम सल्फेटचे रेणूसूत्र Al2SO4 3. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. डाऊन सिंड्रोम टिंबटिंबच्या मुळे होतो? तर 21व्या जोडीमध्ये जास्त गुणसूत्र. दिस इज लास्ट क्वेश्चन. आता आपण महाराष्ट्र TET 2014 सायन्स विज्ञान पेपर बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, वस्तूची चाल धन किंवा शून्य असते परंतु ऋण नसते. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, दूध टिंबटिंबचे गुणधर्म दाखवते? तर पायसचे गुणधर्म दाखवते. ऑप्शन नंबर 2. प्रकाश संश्लेषणातील कोणता टप्पा रेणुवीय ऑक्सिजन मुक्त करण्यास कारणीभूत असतो? तर ऑप्शन नंबर 3 हील अभिक्रिया. नेक्स्ट क्वेश्चन, R ओहम रोध असलेले 3 रोधक सुरुवातीस समांतर जोडणी जोडले आणि नंतर एकसर जोडणी जोडले असता समांतर जोडणीतील एकूण रोध आणि एकसर जोडणीतील एकूण रोध यांचे गुणोत्तर किती असते? तर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, खालील मूलद्रव्यांच्या अणूमध्ये अनुक्रमे न्यूट्रॉनची संख्या किती असेल? तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. here 30 23 minus 11 we get 12. 24 minus 12 is equal to 12. 40 minus 19 finally we get 21. Here option number 4 is correct. Next question, योग्य जोडी कोणती? तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. टिहरी गावातील स्त्रिया अपिको आंदोलन. नेक्स्ट क्वेश्चन, शक्तिशाली विद्युत वाहक तारेतून विद्युत प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव विचारात न घेता तारेच्या बरोबर खाली चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती असेल? तर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट, उत्तरेकडे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते अल्केन कक्षीय तापमानाला द्रव रूपात असते? तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट, C12H26. नेक्स्ट क्वेश्चन, वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख स्रोत म्हणजे टिंबटिंब होय. भाताची शेती. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, R ओहम रोध असलेले 3 रोधक आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. ए आणि बी च्या दरम्यानचा परिणामी रोध टिंबटिंब असेल
तर ऑप्शन नंबर 1 इज राईट. 2r/3. 1/r + 1/2r. फायनली गेट 2r/3. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती प्रक्रिया रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यास मदत करेल? तर स्थायीरूप अभिक्रियाकारकाची भुकटी वापरणे. नेक्स्ट क्वेश्चन. परिसंस्थांमध्ये साधारणतः 10% ऊर्जा एका पोषण पातळीकडून पुढच्या पोषण पातळीकडे जाण्यास उपलब्ध असते. ती ऊर्जा टिमटिमच्या स्वरूपात असते. तर रासायनिक ऊर्जा. ऑप्शन नंबर 4 इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन. खालील आकृतीमध्ये 4 वस्तूचा वेग काल आलेख दाखवला आहे. त्यापैकी कोणती वस्तू घडत्या त्वरणाने जात आहे? तर या डायग्राममध्ये ऑप्शन हा पहिला सी हा घडत्या क्रमाने जात आहे. ऑप्शन नंबर बी इज राईट हिअर. सी. नेक्स्ट क्वेश्चन. सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे. अणुवस्तुमानांक 23 आहे. तर 1 ग्रॅम सोडियममध्ये सोडियमचे किती अणू असतील? दिस इज ऑल्सो रिपीटेड. Here given mass is equal to 1 gram and molar mass is equal to 23, and 1/23 finally get 0.043 into Avogadro's number, finally get 2.618 into 10⁻²². Option number 4 is right here. Next question. द्विबीजपत्री वनस्पतीतील पर्ण चित्रांच्या सुरक्षा पेशीचा आकार कसा असतो? तर रुख. ऑप्शन नंबर सी. एक लाकडी ठोकळा आणि त्यावर ठेवलेले नाणे हे आकृतीत दाखवल्याप्रमाणे पाण्यावर तरंगत आहे. हे नाणे पाण्यात बुडले तर दोन्ही कमी होईल. एक्स आणि वाय दोन्ही कमी होईल. नेक्स्ट क्वेश्चन. 18 कॅरेटच्या 30 ग्रॅम सोन्यामध्ये शुद्ध सोन्याचे वस्तुमान किती असेल? 4.2 = 1%. 18 कॅरेटमध्ये 75% असते. तर 30 × 75 / 100 = 22/5. ऑप्शन नंबर ए इज राईट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. अधिभूमिक बीजांकुरणात भ्रूणाच्या कोणत्या भागाचे दीर्घीकरण वेगाने होते? तर अगोबीजपत्री. नेक्स्ट क्वेश्चन. एक वस्तू सपाट आरशासमोर 1 मीटर अंतरावर ठेवला आहे. तर ती वस्तू आणि तिची प्रतिमा यातील अंतर किती असेल? तर 2 मीटर असेल. डबल. नेक्स्ट क्वेश्चन. K2CO3 हा टिंबटिंबचा क्षार आहे. K2CO3 हा सौम्य आम्ल आणि तिरो अल्क. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. निवडक्षम परागलन ही प्रक्रिया वृक्काणूच्या कोणत्या भागात घडून येते? तर मालफिगी काय. ऑप्शन नंबर ए इज राईट हिअर. एका विशिष्ट माध्यमातून जाणाऱ्या तरंगाचा वेग 960 मीटर/सेकंद आहे. माध्यमाच्या एका विशिष्ट बिंदूतून एका मिनिटात 3600 तरंग जात असतील तर त्या तरंगाची तरंगलांबी किती असेल? 36/60 = 60. 960/60 = 16 मीटर. ऑप्शन नंबर 4 इज राईट हिअर. अंकुरित परागकणातील कोणत्या पेशीपासून पुंयुग्मकाची निर्मिती होते? तर जननपेशी. नेक्स्ट क्वेश्चन. समुद्र सपाटीजवळ कोरड्या हवेतील शेकडा प्रमाणानुसार खालीलपैकी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा घटक कोणता? तर पहिला आहे नायट्रोजन, दुसरा ऑक्सिजन, तिसरा आहे ऑर्गन. म्हणजे ऑप्शन 3 इज राईट हिअर. ऑर्गन. एका वस्तूचे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वजन 100 न्यूटन आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून r एवढ्या उंचीवर तिचे वजन टिमटिम असेल? तर 25 N. ऑप्शन नंबर ए इज राईट हिअर.
नेक्स्ट क्वेश्चन, संक्रामक मूलद्रव्ये आणि त्यांचे ऑक्साइड्स औद्योगिक प्रक्रियेमध्ये टिमटिम म्हणून वापरतात. तर उत्प्रेरके म्हणून वापरतात. खाली दिलेल्या आकृतीमध्ये काही भाग वर्णानुक्रमे दर्शवले आहेत. भागाकरिता वापरलेला वर्ण आणि तो भाग यांची अचूक जोडी निवडा. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट हिअर. ए निभाग, अध्यावरण, भ्रूणकोश, बीजांडद्वार. नेक्स्ट क्वेश्चन, 1 किलोग्राम वस्तुमानाची वस्तू वरच्या दिशेने फेकली असता जास्तीत जास्त 10 मीटर उंचीवर जाते. या दरम्यान गुरुत्वीय बलाकडून झालेले कार्य किती? तर -98 जूल. कार्य इज इक्वल टू बल इंटू अंतर. या ठिकाणी दिलेलं आहे वरच्या दिशेने म्हणजे मायनस. फायनली वेट ऑप्शन नंबर 4. अणुभट्ट्यामध्ये जड पाण्याचा उपयोग कोणता? तर न्यूट्रॉनचे मंदायक म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता कवकजन्य रोग पोल्ट्रीमधील पक्ष्यांच्या सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत आहे? तर एस्परजिलोसिस. ऑप्शन नंबर 4 इज द राईट हिअर. दिस इज द लास्ट क्वेश्चन. आता आपण महाराष्ट्र TET 2013 विज्ञान क्वेश्चन पेपर बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, कैवकी गटातील वनस्पती हा परजीवी आणि मृतोपजीवी असतात. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, फॉस्फरिक आम्लाची आम्लारी धर्मता 3 असते. जर एक चेंडू इमारतीच्या छतावरून खाली सोडला तर तो 3 सेकंदात तळाशी पोचतो. तर त्या इमारतीची उंची किती असेल? दिस इज ऑल्सो रिपीटेड हिअर. 44.1 मीटर. h इज इक्वल टू 9.8 इंटू t²/2. हिअर गिवन t इज इक्वल टू 3 सेकंद. 3² इज इक्वल टू 9. 9.8 इंटू 9/2 इज इक्वल टू 44.1 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन, ग्वाल्जी संकुलातील फुग्यासारख्या कोशांना काय म्हणतात? तर कुंडे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, 1 ग्रॅम